जय रंग देवतेला अभिवादन करून आज दिनांक 10 डिसेंबर 2023 ला खास मंडई निमित्त मौजा मुर्झा येथे नवयुवक गणेश मंडळ व नवयुवक नाट्य संपदा मुर्झाच्या वतीनं आपल्या समोर नसीब या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येत आहे। या नाटकाच्या उद्घाटनाचे उद्घाटक श्री विजयजी झोडे सर तसेच या नाटकाचे अध्यक्ष माननीय आदरणीय माझे वडीलधारी युवराजजी बोरकर सर तसेच या मंचावर उपस्थित या नाटकाचे प्रमुख पाहुणे विशेष अतिथी आणि माझ्या सर्वस्त रसिक मायबापांनो, आज पहिल्यांदा मी मुर्झाला पाहत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी शालांत 10वी आणि 12वी परीक्षा चांगल्या मार्काने पास केलं, उत्तीर्ण केलं, त्यांचा एक गुणगौरव या ठिकाणी करण्यात आला। त्यांना या गौरवाच्या माध्यमातून एक नवीन प्रेरणा आपण देण्याचे कार्य प्रथमच केलेलं आहे, त्याबद्दल आपलं खरंच कौतुक करावं वाटतं। आज मला आनंद वाटत आहे की मला माझ्या वडीलधाऱ्या मंडळींसोबत आज स्टेज शेअर करायला मिळाला। लहान असताना लहानपणापासूनच सवय होती समोर समोर राहायची आणि जेव्हा आम्ही लहान होतो जेव्हा प्रेक्षक म्हणून नाटक पाहायला जात होतो आणि कार्यक्रमाच्या उद्घाटक पाहुण्यांचे जेव्हा नाव अनाउन्स होत होते त्यावेळेस मनात कुठेतरी एक जलन निर्माण होत होती। म्हणजे असं वाटत होतं की माझं नाव स्टेजवर कधी येईल आणि तो दिवस आज जाणला। आज म्हणजे ह्या गावाची मुलगी आणि जो मान मला मिळतो आहे, खरंच म्हणजे जी इच्छा होती ती इच्छाच पूर्ण होते। म्हणजे कार्यक्रम एवढे असतात मला की घरी मी राहतच नाही। गाव खूप मोठं आहे, 6,000 लोकसंख्येचा गाव, त्यात सगळ्यांना तोंड देणारी मी एकटे सरपंच, त्याचाही थोडा भार जास्त आहे। येता येता सकाळी दुपारीच यायचा विचार होता पण येता 7 वाजले PM मुर्झाला यायला। सगळे कार्यक्रम आटपू काल 3 कार्यक्रम झाले आणि आज पण हा कार्यक्रम, उद्या दुसरा कार्यक्रम आणि परवा अजून 12 तारखेला दुसरा कार्यक्रम, असे त्यांची धावपळ माझी चालू आहे। मला आनंद खूप होत आहे की शब्दात व्यक्त करू शकत नाही की मला तुमच्या समोर बोलण्याची आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वाढली घडली आणि मोठी झाली, जे माझे समस्त वडीलधारी मंडळी या स्टेजवर बसले आहे। खरं तर माझी एवढी लायकी नाही की मी आपल्याला त्यांच्या समोर मार्गदर्शन करावं, परंतु आपण मला जी संधी दिली आणि मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मंडळाचा मी आभार व्यक्त करतो। मला जाणीव आहे की वेळ बराच झालेला आहे आणि आपण नाटक लवकर सुरू व्हावा या प्रतीक्षेत आहात, त्याची जाणीव आहे मला। म्हणून खरं तर कसं असते की आम्ही वक्ते जेव्हा स्टेजवर असतो आम्हाला बोलायचं भरपूर असते, आपले मनोगत आणि आपल्याला मार्गदर्शन करायचं भरपूर असते, परंतु मंडळाकडून आधीच सूचना राहतात की आपण 2च मिनिटात बोला किंवा 2च शब्द सांगा, त्याच्यामुळे आपल्याला सर्व शॉर्टकट मध्ये निभावावं लागतं। परंतु कालचा एक जो प्रसंग मी नाटकाच्या उद्घाटनाला गेली, कंपनीची नाटक होती ती सांगू म्हणजे मला अभिमानाने सांगावं वाटते की जी नाटक कंपनी होती नागबीळ वर्षाच्या थिएटर्स त्या कंपनीचं नाव होता, त्या कंपनीनं त्या नाट्य मंडळाला एक गौरव म्हणून किंवा कौतुक म्हणून त्यांनी संविधान सप्रण भेट दिला, संविधानाची पुस्तक त्या नाट्य मंडळाला दिली आणि एक पेढ्यांचा डबा दिला। म्हणजे मला खूप छान वाटलं की आपण देशातला या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ, ज्या ग्रंथांनी तुम्हाला आणि मला आणि या स्टेजवर बसणाऱ्या समस्त मानव जातीला समानतेचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानामुळे मी आज आपल्या समोर माझे वैयक्तिक मत मांडत आहे आणि एवढा स्वतंत्रपणे बोलत आहे, एवढा मोठा ग्रंथ त्या
नाट्य मंडळाने त्या कंपनीने त्या नाट्य मंडळाला दिलं. त्यांचं खरंच मनापासून मी कौतुक त्या ठिकाणी केलं आणि मी त्या नाट्य मंडळाचे नाटकाचे अध्यक्ष असल्यामुळे शेवटी मी सुद्धा त्यांचं कौतुक केलं आमच्या वतीनं. म्हणून याच्यानंतर जरी आपल्याला गुणगौरव करायचा असेल तर एखादी पुस्तक, एखादा ग्रंथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशाचं संविधान आपण त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या जे कोणी गौरवास पात्र असतील त्यांना द्यावा. कारण जसं की देशात हर घर जल हर घर तिरंगा अशी मोहीम राबवली जाते, तसंच आपण आपल्या गावात हर घर संविधान हा उपक्रम आपण राबवला पाहिजे. कारण संविधानात काय आहे हे प्रत्येक लोकांना माहीत झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून करत आहे आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतात. जय हिंद, धन्यवाद.